ताली वाजवा पक्कजान करता. अरे बाबा खूप सुंदर वाजवतो, खूप हात गोड आहे त्याचा. गजानन भाऊ मी तुला जवाई करून घेतला असतं पण मलाही पुरी नाही येत. ऐसा संतांचा महिमा, कारण संतांचं अतिशय अवघड आहे. काय त्यांचा महिमा वर्ण मी पामर हरी भक्त थोर भूमंडळी, ज्यांचे भेटीचे अर्थ ब्रह्मादिका पूज्य सगळं लोका विश्वाधारी. कानो या सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हतीचा मृती देवी. 7 लोकांचे आपल्या उपकार कोणाकोणाचे रवी चंद्र घनुर शरदी गावस्य सज्जना, येथे परोपकार आहे योगी देवी निर्मित. अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा. सूर द्यावा आम्ही वैकुंठ वासी, आम्ही झाडू संतांचे मार्ग येथे उपकारासाठी आली घरजा वैकुंठी. म्हणून महाराज म्हणतात संतांचं प्रत्येक संतांचं जीवन वेगळं आहे. नामदेव महाराजांचा महिमा वेगळा आहे, नाथ महाराजांचा महिमा वेगळा, विश्वमौली ज्ञानोबाऱ्यांचा महिमा वेगळा आहे. आज आम्ही आळंदीमध्ये वास करत असताना ज्ञानेश्वर महाराजांना लोकांनी मधुगिरी सुद्धा मागू दिली नाही. काय दुर्मिळ अवस्था असेल. त्या कालखंडामध्ये मधुगिरी ज्यावेळेला मिळत नव्हती विद्यार्थ्यांना, 10-15 दिवसाचे शिळे तुकडे ते पाण्यामध्ये भिजवायचे, त्याच्यात ते मीठ टाकायचं, त्यांना सेवन करायचं. तेव्हा कुठेतरी काहीतरी साध्य होत होतं थोडंफार, कारण त्यावेळेला साधक दशमता अभ्यास करण्याची वृत्ती होती त्या कालखंडामध्ये. तसं ज्ञानेश्वर महाराजांना लोकांनी मधुगिरी मागू दिली नाही. आणि माऊली जर मधुगिरी मागण्याकरता जायचे तर माऊलीची झोडी लोकांनी फेडून टाकावी. विसोबा काकाने माऊलींना बुटा सकट लात मारावी, संन्यासाचे कार्टे म्हणून त्यांना आनंदमध्ये हिंवावं. आज लोक कोणत्या झाडाला दगड मारत नाही. ज्या झाडाला फळं लागेल त्या झाडावरती लोक दगडाचा वर्षाव करतात. इतर झाडांना दगड म्हणून काही फायदा नाही. एक वाक्य पुढे वापरू. काही लहान लहान मुलं बघितल्यानंतर खूप आनंद वाटला. टाळकरी ते कीर्तनकार नाही झाले तरी चालतील, प्रवचनकार झाले नाही तरी चालतील, ग्रंथाचं वाचन त्याने नाही केलं तरी चालेल, पण कीर्तनाचा प्रभाव त्यांच्यावरती एवढा जाणवेल की आपल्या आई वडिलांना म्हातारपणामध्ये ऊर्ज आश्रमामध्ये जमा करणार नाही एवढी दक्षता निश्चित घेतील. हा कीर्तनाचा महिमा या संस्काराची. एक वाक्य पुन्हा वापरतो. अरे त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांना लोकांनी दगड मारून फेकले होते. आम्ही त्यांचा एक अभंग कीर्तनाकरता घेतो. लोक आम्हाला गुलाबजाम खाऊ घालतात, आमची पुण्याने आमच्या ज्ञानोबाची ती पुण्य. काही संत जीवन असेल, प्रत्येक संतांचं जीवन. अरे ज्ञानेश्वर महाराजांचे चमत्कार मान्य करू नका. आजही तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली मान्य करू नका, रेडा बोलवला मान्य करू नका, पितरांना जीव घातला मान्य करू नका, 1400 वर्ष जगणारा चांगदेव
ते योगायोगाने शरणाला तेही मान्य करू नका, रेडा बोलायला हेही मान्य करू नका, पण ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनात ते फार मोठी क्रांती कोणती असेल तर ज्ञानेश्वरी सारखा जगापुढे ग्रंथ ठेवला, ही ज्ञानेश्वर महाराजांची फार मोठी जीवनातली क्रांती आणि या धर्माचे प्रत्येक माणसाला करते आणि ते संत जीवन काही वेगळं राहतं. आज या मुलांना संस्कार घेऊन खूप आनंद वाटतो. काही ठिकाणी संस्काराच्या शाळा काढाव्या लागतात, काही ठिकाणी सांगावं लागतं, काही वैभव संपूर्ण लोक आज मुलांना संस्कार सापडत नाही त्यांच्या, पण ज्यांना परमार्थिक जीवनाचा वारसा लागतो ना ते शेवटी नतमस्तक होतात कीर्तन करायच्या पुढे. हे संस्काराचे बीज आहे. आज आम्ही ज्यांच्याकडे जेवणा करता गेलो, आज रामा एकनाथ तायडे रामभाऊ, आज त्यांच्याकडे आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये जो परमार्थ आहे ना त्या व्यक्तीचे फार मोठे उपकार आहेत. त्यांचं नाव नामदेव महाराज शिरागडकर केवळी होते. नामदेव महाराज सामान्य कामने प्रातस्मरणी मामासाहेब दांडेकरांना ज्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या कानाद्वारा कर्णद्वारा त्यांनी गायन केलं. अमृत महाराज नरखेडकर आणि नामदेव बाबा शिरागडकर आजही त्यांचा आळंदीमध्ये प्रत्येक विद्यार्थी नाव घेतो की असा विद्यार्थीने की तो नामदेव बाबा आणि अमृत महाराज नरखेडकर त्यांना माहीत नाही, कारण ते संस्काराचं वटवृक्ष आहे. संस्कार महत्वाचे. काका संपत्ती किती कमावो, संपत्ती तुम्ही किती कमवली आणि जर आपले पोरं व्यसनी निघाले तर 10 मिनिटं संपत्ती उडवण्याकरता त्यांना वेळ लागत नाही, पण संस्काराचं व्यासपीठ इथं मिळतं येते. या संस्काराची गरज आहे. आज त्यांच्या काही काळात त्यांची नात असेल, त्यांचा परिवार असेल, पण त्यांना संस्कार कोणाचे लागले असतील ते का सत्पुरुष महात्म्यांचे नामदेव बाबा शिरागडकरांचे. आज त्यांच्या घराण्यामध्ये जे जे वैभव प्राप्त झालं, शिवदास महाराज शिरागडकर होते, त्यांची पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ होती, 9035 वेळा त्यांच्या पाठ होत्या. आमचा 80 वर्षाचे कीर्तन करून गेले, त्यांचा हरिपाठ 27 पाठण्यातून शोकांत का एखादा कीर्तनकार लवकर करून गेला, त्याला सांगितलं बाबा विना घेऊन घ्या, हरिपाठ म्हणून घ्या. बाबा म्हणे बाहेरून जाऊन येतो, तुम्ही हरिपाठ करून घ्या. विठ्ठल चांगल्या चांगल्या कीर्तनकारांचा विद्वान लोकांचा हरिपाठ पडणे शोकांत का वाटणे. आता ते तरुण पोर आता त्यांना काही मात्र अवघड जात नाही. तो मोबाईल काढता काकडा म्हणायचा त्या मोबाईल एकाला म्हणतो मन वासुदेव, त्याने वासुदेवला सुरुवात केली, मोबाईल स्विच ऑफ होऊन गेला. म्हणे बाबा तुम न पाटे का म्हणतो मन पाटणे तूच पुरा करले विठाला. ऐसा संतांचा महिमा प्रत्येक संतांचा निर्णयासमोर तुम्ही माना तर नको माना. मला आठवतं तेवढं की ज्ञानेश्वर महाराजांच्या सोहळ्यामध्ये जवळजवळ त्यावेळेला 10 लाख लोक असतील, पण आता माऊलीचा सोहळा 20-25 लाखापर्यंत जाऊन पोहोच झाला. आळंदी ते पंढरपूर लाखो लोक माऊलीच्या सोहळ्यामध्ये पायदळ चालतात. कोणी मात्र कुठला विचार करत नाही. पण त्यावेळेला 6 वर्षाची मुलगी, याच्या एवढी लहान मुलगी, ती माऊलीच्या सोहळ्यामध्ये पडत जायची. तिचे वडील वारलेले होते. ती मुलगी पडत असताना एका वारकऱ्याने विचारलं, बाळ तू कोण आहे, तुझे आई वडील कुठे आहेत? म्हटले बाबा माझी आई माझ्या बरोबर आहे, पण तिच्या याला कॅन्सर झालेला होता आणि कॅन्सरच्या माध्यमातून आई मरण पावलेली होती. लहान मुलगी रस्त्याने चालता चालता पुन्हा विचारायचे वारकरी, बाबा बाळ तुझी आई कुठे आहे? 2 दिवस झाले, 3 झाले, ते मुलीने सांगितलं माझी आई माझ्या बरोबर आहे, मला चिंता नाही. 4थ्या दिवशी एका वेळेने वारकऱ्याने विचारलं, बाळ सांग तुझी आई कुठे आज? त्या वारकऱ्याच्या त्या मुलीने हात पकडला. विश्व ज्ञानेश्वर महाराजांची ज्या ठिकाणी पालखी उतरलेली होती त्या पालखीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका होत्या. तिने पादुका हात लावून सांगितलं माझी आई ही आहे, कारण माझी अनाथाची माय, सर्व जगाचा सांभाळ करण्याची ताकद आज कोणात असेल तर माझ्या विश्वमौली ज्ञानोबाऱ्यांमध्ये विठ्ठल. संत जीवनाने फक्त विश्वास टाकणं गरजेचं आहे. सर्वांचा सांभाळ करण्याची ताकद कोणात असेल तर विश्वमौली ज्ञानोबाऱ्यांमध्ये. आणि म्हणून संतांचा माझ्या सारख्याने काय वर्णन, प्रत्येक संतांचं जीवन तुम्ही वाचा. असा समाज आहे की त्या समाजामध्ये साधू जन्माला आलेला नाही. मुस्लिम समाजामध्ये फार मोठे संत होऊन गेले. आठवलं असेल बाबांना चरित्र, शेख मोहम्मद बीड जिल्ह्यामध्ये. आणि शेख मोहम्मद एके दिवशी त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं, म्हणजे शेख कुर्बानी करून यायची. त्याच्या हातामध्ये बोकड दिला, सुरादेवान कुर्बानी करण्याकरता पाठवलं त्याला. त्याने तो जंगलात बोकड झाला बांधून दिला, सुरा पाजण्याचं काम चालू करून दिलं. सुरा पाजत असताना त्या बोकडाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा दिसल्या. त्याने विचार केला की या बोकडाच्या आपण मानेवर ते सुरा चालवला नाही, पण याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा दिसत आहेत. त्याने स्वतःचं बोट कापलं आणि त्या बोटून रक्ताची धार लागली. त्याने विचार केला मला जर एवढ्या वेदना होत आहेत तर या बोकडाच्या मानेवर सुरी चालवली तर त्याला किती वेदना होती. त्याने तो सुराही फेकून दिला आणि बोकडाला मोकळं करून दिलं.
घरी आला, वडिलांनी विचारलं, शेख त्याची कुर्बानी केली नाही का? म्हणे बाबा, ज्याची कुर्बानी करण्याकरता तुम्ही मला जंगलात पाठवलं, आज त्याचं दुःख बघितल्यानंतर मी त्याला मोकळा करून दिला. वडिलांनी विचार केला, तुला साध्या बोकडाची कुर्बानी करण्याची ताकद तुझ्यात नाहीये, त्याला लाथ मारून घराच्या बाहेर काढून दिला. ज्यावेळेला तो घराच्या बाहेर पडल्यानंतर श्रीगोंदा नावाचा तालुका आहे नगर जिल्ह्यामध्ये, त्या श्रीगोंद्याला चांगा बोधेंचे मिलन झाले. चांगा बोधेंच्या पार मस्तक ठेवलं त्यांनी. चांगा बोधेने सांगितलं, तुझ्या मस्जिदमध्ये नमाज पढण्याचं काम करत जा, रोज नमाज पढण्याकरता मस्जिदमध्ये जायचा, कथा कीर्तन ऐकायचा. कथा कीर्तन ऐकता कीर्तन काय झाला, शेख मोहम्मद आणि एके दिवशी श्रीगोंद्याला त्याचं कीर्तन चालू होतं. कीर्तन चालू असताना त्याने कीर्तनामध्ये दोन हात सोडले वरती. हात सोडायला सुरुवात केल्यानंतर लोकांनी विचार केला, आज शेख मोहम्मदाने कीर्तनामध्ये हात का सोडला असेल. विचारलं, शेख कीर्तनामध्ये तुम्ही हात का सोडला? त्यावेळेला शेख मोहम्मद सांगितलं, माझ्या जगद्गुरु तुकोबऱ्यांचं देहूला कीर्तन चालू होतं आणि माझ्या महाराजांचं कीर्तन देहूला चालू असताना ज्या मंडपामध्ये महाराज कीर्तन करत होते त्या मंडपाला नेमकी आग लागली. तो अनर्थ टाळण्याकरता मी इथून आग विझवण्याचं काम केलं. लोकांचा विश्वास बसल्याने लोक देहूला गेले. पाहिलं तर मंडप पेटलेला होता. विझलेला मंडप बघितल्याबरोबर लोकांना विचारलं, मंडप कोणी पेटवला? म्हणे आम्हाला सांगता येणार नाही. म्हणे कोणी विझवला तेही सांगता येणार नाही. लोकांचा विश्वास बसला. लोक शेख मोहम्मदच्या जवळ आले, त्यांच्या पायात दर्शन घेतलं, पण संतांच्या आधीमध्ये त्यालाही बहाल केलं. कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना नाभी जान परम भक्त क्या विष्णुदास, ऐसा संतांचा महिमा. प्रत्येक संतांचं जीवन, संतांचा महिमा आपला निवडला आहे. मग संत जीवनाशिवाय माणसाचं जीवन प्रत्येक समाजामध्ये संत होऊन गेले. एक मराठा समाजामध्ये जन्माला येणारे व्यक्तिमत्व कोण असेल तर माझ्या जगद्गुरु तुकोबऱ्यांचं जीवन आहे. मला सो महाराजांनी देहूला सप्ताह केला भंडारा डोंगरावरती. झाला ना? दरवर्षी जातो. गीता जयंती सोडा. आज महाराज जगद्गुरु तुकोबऱ्यांचे जे वास्तव्य ज्या ठिकाणी झालंय त्या ठिकाणी महाराज सप्ताह करतायत, म्हणून त्यांना धन्यवाद द्यावे. तेवढे थोडे तिकडला टाळी वाजून, कारण तुकोबऱ्यांची भूमी पवित्र. काही लोक आम्हाला विचारतात सर येड्यासारखं. एकाने विचारलं, तुकाराम महाराज म्हणजे कोण? त्याला म्हटलं, विश्वकर्त्याच्या राजकोशातून मुकुटातून खाली डोकं तो मोती पडला, त्यांचे श्रीसंत तुकोबार आहेत. तुकोबार कोणी सामान्य व्यक्तिमत्व नाही. आज ज्याच्याकडे साहस करता मालक आप्पा गुडवे, त्याने आपली एकुलती एक मुलगी जगद्गुरु तुकाराम महाराजांना देऊन टाकली आणि महाराजांचा संसार चालू असताना एक लक्षात ठेवा, संपत्ती तुमच्याकडे आज आहे, उद्या राहील याची गॅरंटी नाही. हत्ती कौट खातो, गोदाद्वारा फेकताना कवटी चिटकली जाते, त्यातला गर्भ नष्ट झालेला राहतो. तशी आपण संपत्तीला मिठी मारून बसाल, मिठी तशीच राहील. संपत्ती आपल्या ताब्यात निघून जाईल तेही. रावणाधिकांचं बसताना बसलं, आपलं काय बसणार? 6 एकरचा मालकाने एकुलती एक मुलगी जगद्गुरु तुकाराम महाराजांना देऊन टाकल्यानंतर महाराजांचा संसार चालू आहे आणि महाराजांना आपत्ती आली आणि दुष्काळ पडला आणि पत्नी मरण पावली. दुष्काळ आटेला द्रव्य नेला मान, श्री कन्न न करिता मेली, बाईला मेली मुक्त झाली, माया देवी सोडविली. देवा करता वाटोळ करणारा महात्मा जगामध्ये कोण असेल तर माझे जगद्गुरु तुकोबार आहेत. देवाची ते कुणाला ज्याच्या घरा आला, ज्याच्या घरा त्याच्या पडे चिरा संसार असेल. देवाची ते कुणाला ज्याच्या घरा आला, ज्याच्या घरा, देवाची ते कुणाला ज्याच्या घरा आला, ज्याच्या घरा त्याच्या पडे चिरा संसार असेल. देव भक्ता लागे करोडी संसार. महाराजांची बाई अवस्था आहे आणि तुकाराम महाराज भजन करण्याकरता निघून जायचे, पण पत्नी मात्र पतीच्या सेवेमध्ये निष्णात असल्यामुळे रोज मात्र आपल्या मालकाची भाकरी घेऊन जायची. संसारामध्ये गणित अवघडून गेले. लोकांच्या मागे एवढे उद्योग लागून गेल्यात सध्या. आता सकाळी दंत मंजन, रात्री झोपेत अमृतांजन नाहीपर्यंत लोकांच्या मागे झोपे सापडला तो दुखी सापडतो. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया दिन रंकारे. असा मनसा सब गट व्यापी, कोई नहीं मन सुनारे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे.
या संसारामध्ये सुखी समाधानी माणूस माणसाला शोधून सापडत नाही. तसं तुकारामाला सुख मिळवण्याकरता प्रभूचं ध्यान करतायत भंडारा डोंगरावरती. पत्नी उठल्या की महाराजांची भाकरी घेऊन जायची, पायामध्ये पायतन, पण कोणाहीकडे तिने आपली तक्रार नोंदवली नाही. सीता माता ज्यावेळेला आपल्या मिथिला निघून जात असताना आईने सांगितलं, सीते एक काम करे, घरातलं दुःख घरात मात्र व्यक्त कर, समाजापुढे दुःख मांडू नको, लोकांपुढे ते दुःख सांगण्याचाही प्रयत्न करू नको, कारण लोकांना तू रडून सांगशील, लोक रडून ऐकतील, पण तू निघून गेल्यानंतर त्याचंच दुःख लोक हसून तू लोकांपुढे ते व्यक्त करतील, म्हणून घरातलं दुःख घरापुढेच मांड. तसं जिजाबाई योगायकाने आपल्या मालकाची भाकरी घेऊन जात असताना एके दिवशी जिजाबाईच्या पायामध्ये काटा मोडला. काही गडबड नाही ना? नाही. तर जिजाबाईच्या पायामध्ये काटा मोडला. तर जगाचा विश्वाचा मालक गोरखनाथामध्ये जिजाबाई जोडाला विचारला, आई तुमच्या पायाला काय झालं? जिजाईने सांगितलं, माझ्या पायात काटा मोडला. पण आई तुझ्या पायातला काटा काढून देऊ कमी? आज लहान मुलं फार बुद्धिमान राहतात. एका ठिकाणी कीर्तन करत होता परवा, एका पोराकडे पाहून बोलायला सुरुवात केली. त्याच्याकडे पाहून बोलत असताना त्याला जसा राग आला, नेमकी लाईन गेली, तो पाठीमागे गेला, 2 बोके मारले, घरी निघून गेला. म्हणतो बरोबर रे, पोरांचं कठीण काय राहतं. तसं जिजाबाईच्या पायामध्ये काटा म्हणल्यावर जिजाबाईकडे पाय उचलले जाते. गोराक्याच्या आशीर्वादाने भगवान आईला विचारतात, आई तुझ्या पायातला काटा काढून देऊ का? म्हटले, बाळ तू काटा काय काढशील माझ्या पायात? म्हणे, आई तू माझ्या वयावर जाऊ नको, मी चांगल्या चांगल्यांचा काटा काढून टाकला. हिरण्यकश्यपू, रावण, कुंभकर्ण, दंतवक्र, शिशुपाल यांना ठार करली. तुझ्या पायातला काटा मला काय अवघड आहे? जगाचा मालक जिजाबाईच्या पायाजवळ बसला, जिजाबाईचा पाय आपल्या मांडीवरती घेतला. जे मातीचे रजकण जिजाबाईच्या पायाला लटकलेले होते, परमात्म्याने रजकण आपल्या जिभेवरती ठेवायला सुरुवात केली आणि भगवान आनंद व्यक्त करतायत. द्वापारयुगामध्ये यशोदे मातेच्या घरी मला माती खाण्याचं सौभाग्य प्राप्त झालं, पण आज या कलियुगामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबराच्या धर्मपत्नीची माती पायाची चाकण्याचं भाग्य मला प्राप्त होतंय. भगवान परमात्मा माती चाकत असताना जिजाबाईच्या पायातला काटा परमात्म्याने दाताने काढला. शस्त्र वापरणे असं नाही, दाताने परमात्म्याने काटा काढल्याबरोबर जिजाबाई पोहोचल्या. विचारलं, बाळ तुझं नाव काय? म्हटलं, माझं नाव विठ्ठल आहे. जिजाबाई पोहोचल्या. मालकाने विचारलं, अवले एवढा वेळ का लागला भाकरी आणण्याकरता? आईसाहेबांनी सांगितलं, महाराज मला माफ करा, मला वेळ एवढा करताच लागला की माझ्या पायात काटा मुडला होता. तो काटा काढण्याकरता एक बाळ आला, त्या बाळाने माझ्या पायातला काटा काढला. त्या बाळाचं नाव काय होतं? म्हटले, त्याचं नाव विठ्ठल होतं. जगद्गुरु तुकोबराच्या हातामध्ये विना असताना तुकोबराच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा सुरू झाल्या. भगवान, अखंड मी भामचंद्र गोरडामुळे तुझं भजन करतोय, माझ्या स्वप्नात तू आला नाही, पण एवढं निकृष्ट दर्जाचं माझ्या पत्नीचं तू काम करावं, माझ्या पत्नीच्या पायातला काटा काढावा. तुकोबरा मात्र हेच व्यक्त करतायत. सांगतात, अवले फार मोठी भाग्यवान आहे तू की तुझ्या पायातला काटा जगताच्या मालकाने काढावं. हे संत जीवन म्हणून त्यांचा महिमा माझ्यासारख्याने काय वर्णन करावा. ऐसा संतांचा महिमा पुढे झाली बोला याची सीमा. सीमा म्हणजे बाउंड्री. भारत पाकिस्तान वागा. यम लब्धान भोती सिद्ध भोती अमृतो भोती तृप्तो भोती. ऐसा संतांचा महिमा झाले बोला याचे सीमा. सर्व तीर्थ त्यांच्या पायाजवळ वास करतायत. अभंगाचं 3रं चरण. तीर्थ पर्वत
त्यांनीच कीर्तन रंगवलं म्हणजे खरं. कारण असे कीर्तनामध्ये आनंदशिवाय मात्र प्रसन्नताशिवाय कार्यक्रमाला माझी शोभा नाही. नाही तर काय कठीण कामं राहतात. ते सूर्यकोल राहतं ना, सूर्योदय झाला की एकदम उमळून जातं आणि सायंकाळ झाले की तसं या ठिकाणी प्रसन्न चेहरे ठेवण्याकरता एक साधना आहे आणि चोपदारांची गरज आहे. प्रत्येक ठिकाणी चोपदार ठेवला पाहिजे. आनंद मिळतो होते कीर्तन करायला. बरं चोपदार बी असे कीर्तन म्हणजे एखाद्या मागे पुढे झाला तर ते ऐका 3 पद महाराजांनी वापरले. तीर्थ पर्व काळ ही पाया पी सगळ. आता तीर्थ पर्व काळ. एकादशी सुद्धा काय पर्व काळ आहे. एकादशी किती दिवसांनी येते? 15 दिवसांनी. आता आई साहेबांची वारी 24 तारखेला, बरोबर आहे ना? अरे बाबा 24 तारखेला. हा तर एकादशीच्या दिवशी माणसाने 2 वेळेला जेवण करावं. तुम्हाला तुमच्या गोया सरून गेल्या का? माझ्या गोया बरोबर घेऊन आलो मी. एकादशीच्या दिवशी माणसाने 2 वेळेला जेवण करावं असे शास्त्र सांगतंय. एकादशी विशेषणम कर्तव्यम द्वै भोजनम. पण इकडे तुकाराम महाराज सांगतात एकादशी अन्नपान जे नर करीते भोजन श्वारविष्टी समान अधम जनतेक. एकादशीला जर आपण अन्न खाल्लं तर पातकाला जबाबदार. इकडे शास्त्र सांगताय एकादशी विशेषणम कर्तव्यम द्वै भोजनम. त्याचं उत्तर तिथंच आहे. रात्र जागरम कृत्वा द्विचे हरी कीर्तनम. रात्रभर परमात्म्याच्या नावाचं कीर्तन करावं, परमात्म्याच्या नावाचं भजन करावं. एकादशीचा फलश्रुती भजन आणि कीर्तन, जेवण नाही. विठ्ठल विठ्ठल 60 वर्षाने येणारी षष्ठी कोणती? 60 वर्षाने कपिला षष्ठी, बरोबर आहे ना? नाही का? चंपा षष्ठी म्हणत असते रे. हा कपिला षष्ठी. 60 वर्षाने येणारी. 3 वर्षाने येणारा मास, हा पुरुष मलमास, त्याला नाव पडलं पुरुषोत्तम मास. नंतर अधिक मास आणि पूर्ण जवळचं सीझन. पण महाराज म्हणतात त्याही पलीकडे पर्व कोणता असेल तर विश्वमौली ज्ञानोबा सांगतात तीर्थाची धुरी जे का माता पितरी तया सेवेसे शरीरे लोन कीजे. आई वडिलांची सेवा सुद्धा पर्व काल आहे आणि त्या आई वडिलांच्या सेवेचं प्रतीक म्हणून जगाचा विश्वाचा मालक तिथं उभा आहे. कुठे? विटेवरी ज्याची पावली समान तोची गदा नश्र जाता तो हा विठोबा निदान ज्याचे ब्रह्माधिकार ध्यान. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हो निदाला येता निज प्रेम भक्ती भक्ता ज्ञाता म्हणत असे करा विठ्ठल स्मरणा. तो तिथं उभा आहे. पण योगा गनुभा भाविकासाठी म्हणून एक पर्वकाल आई वडिलांच्या सेवेचं प्रतीक म्हणून भगवान परमात्मा तिथं उभा आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात त्या पर्वकालमध्ये 3 सेवा जरूर करतात, काही वाचिक आणि मानसिक. तीर्थयात्रा. आता कुंभ चालू आहे. कुठे? प्रयाग. काही काही बिचारे जाऊन त्या गर्दीतून. कठीण एवढी गर्दी मात्र या महाराष्ट्र देशामध्ये आणि या भारत देशामध्ये म्हटल्यानंतर अलाहाबादला एवढी गर्दी भविष्यात झाली नाही. पण यावर्षी कुंभाला खूप मोठी गर्दी होती. एक आनंदाचा पर्व काल होतो. आणि आमचे महाराज लोक तिकडे धाव घेतात, बेरीत फिरवून आणतात. ते बिचारे काशी अयोध्या वगैरे. जबाबदाऱ्या बी त्यांच्यावर वाढल्या. विठ्ठला मला बी एकाने विचारलं म्हणे बाबा तुम्ही कुठं जाता का? म्हणता नाही मी बरा घरीच. आळंदी पंढरपूर पैठणी सर्व क्षेत्र येत नाही. माझा तो विषय मुद्दा हेच आहे. 4 कर्म त्याच्यात जरूर करा. कोणते कोणते? हस्त पवित्र यदि दान पुण्यम, पादो पवित्र यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्र यदि नाम घोषम, हृदय पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा. पहिलं कर्तव्याने कर्म काय असेल तर दान करा. दान करा म्हणजे आता सप्ताह बसला. श्रीमंत वैभव संपन्न माणसं दान करू शकत नाही सप्ताहामध्ये. जो पैसा मिळतो तो सामान्य लोकांचा, गरीब लोकांच्या माध्यमातून सप्ताह धरत. श्रीमंत माणसाला सद्बुद्धी भगवान देत नाही आणि त्यांच्याकडून त्यांचा पैसा तिथं उपयोगात आणत नाही. पहिलं पद महाराजाने वापरलं हाताने दान करायचं. दान देत असताना हाताने जर दान केलं तर मरेपर्यंत हाताला कळू देऊ नका की माझ्याकडनं दान धर्म करा. तुमच्या मुला बाळाने तुम्हाला नाही खाऊ घातलं तरी चालेल, वाक्य परत खाऊ.
तुमच्या मुलाबाळाने तुम्हाला नाही खाऊ घातलं तरी चालेल, पण ज्या हाताने तुम्ही दान केलेलं राहतं मरते समय त्या हाताचं बोट जरी टाकलं तरी तुमची तृप्ती होईल. एवढी भगवान परमात्मा त्याच्या शक्ती देतो आणि तुमचं रक्षण करतो. म्हणून दान करणं महत्वाचं आहे. आता मी जवळजवळ चिंचोली म्हणून गाव आहे, प्रत्येक महाराज लोकांना मी नावे नोंदवले, त्यांनी प्रत्येकाला निमंत्रण दिलं होतं. बाबा 35 लाखाच्या सप्ताहाचं आयोजन झालं, त्या ठिकाणी 35 लाख रुपये खर्च आला. 2 टाईम जेवणाचं. तर पहिल्या दिवशी रामराव महाराज ढोक यांची रामकथा होती दुपारच्या सत्रामध्ये 2 ते 5. यूट्यूबला सर्च करा तुम्ही, संगीतमय रामकथा चिंचोली. नामदेव महाराज शास्त्री फक्त एकच वक्ता मला महाराष्ट्रातला पाहायला मिळाला की जेवढाही पैसा दिला 1 लाखाचं पाकिट दिलं त्यांना, पण त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं मला त्या पैशाची इच्छा नाही, मला अपेक्षा नाही. तुम्हाला जर देण्याची इच्छा असेल तर गडावरती या, त्या ठिकाणी तुम्हाला काय दान द्यायचं द्या, पण मी या ठिकाणी पैसा शिकवू शकत नाही. कारण आमचं संस्थानच वैभव संपन्न संस्थान आहे, ऐश्वर्य संपन्न संस्थान जगाच्या पाठीवर कोणतं असेल तर माझा भगवानकडे आहे. विठाला विठाला पहिल्या दिवशी अक्रू महाराज सारखे होते, दुसऱ्या दिवशी निवृत्ती महाराज इंदोरीकर, तिसऱ्या दिवशी विशाल महाराज कोले आपल्या भागातलं मुक्ताईनगर तुमच्याजवळ, चौथ्या दिवशी ज्ञानेश्वर महाराज तांबे होते, 5व्या दिवशी बाळू महाराज गिरगावकर, 6व्या दिवशी ज्याने जगद्गुरु तुकोबारांचं गाथा मंदिर उभं केलं माझे गुरुदेव हरिभक्त पांडुरंग महाराज खुले त्यांचं कीर्तन होतं. 6व्या दिवशी पांडुरंग महाराज गुलेंचं कीर्तन झालं. तर 7व्या दिवशी नामदेव महाराज शास्त्री भगवानगड आणि केशव महाराज उकडेकर यांचा काला होता. न भूतो न भविष्य जवळजवळ 3000 लोकांचं अन्नदान त्या पोराने 2 टाईम करायचे, सकाळी 3000 संध्याकाळी 3000, 6000 लोकांचं अन्नदान त्या सप्ताहामध्ये. 100 टाळकरी आणि जवळजवळ 5-700 वारकरी त्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याकरता बसलेलो. मात्र 5-700 लोकांचं ज्ञानेश्वरी पारायण, इतका आनंद, मात्र अप्रतिम आनंद. पण सप्ताह कोणी केला हे महत्वाचं आहे. पोलीस डिपार्टमेंटमध्ये तयार झालेले पोरं ते सर्व्हिसला लागले, त्याने ठरवलं आपली जन्मभूमी, या जन्मभूमीतून उत्तीर्ण होण्याकरता, ऋणातून मुक्त होण्याकरता आपला 1-1 महिन्याचा पगार जमा करा आणि आपल्या चांगल्या पद्धतीने सप्ताह करा. त्या मुलाने 1-1 महिन्याचा पगार त्या सप्ताह करता खर्च केला आणि महाराष्ट्र लेवलचा सप्ताह त्याने घडवून आणला. कारण आपल्याला संस्कार जे मिळाले, जी सर्व्हिस लागली, या गावाच्या पुण्याईमुळे. विठ्ठला बरं, दुसरं पद असं आहे, या हाताने जर दान केलं तर मरेपर्यंत हाताला कडता कामा नये की माझ्याकडनं दान धर्म घडला. तुमच्या मुलाबाळाने तुम्हाला नाही खाऊ घातलं तरी चालेल, पण ज्या हाताने तुम्ही दान केलेलं राहतं ते दानच तुमच्या उपयोगी पडू शकतं. तसं राहतच नाही. ज्या वेळेला माणसाकडे संपत्ती राहते त्याला देण्याची इच्छाच होत नाही. ज्या वेळेला माणसाकडे संपत्ती राहते त्यावेळेला त्याला देण्याची इच्छा होत नाही. ज्या वेळेला त्याला द्यावंसं वाटतं त्यावेळेला त्याच्या हातात काहीच राहत नाही. हे बी नाही कळलं तर हे बी सोडून द्या, पण एक घरावर वाक्य लिहून टाका, पापाची लक्ष्मी माणसाला जगू देत नाही. वाक्य परत आहे, पापाची लक्ष्मी माणसाला जगू देत नाही आणि नीतीची माणसाला धोका देत नाही. म्हणून महाराजांना म्हणावं लागलं, जोडून या धन उत्तम व्यवहारी, उदास विचार वेच करी, उत्तम जे गती तो एक पावीन, उत्तम भोगीन जीवखानी. म्हणून तीर्थे पर्वकाळ अवघे पाया सकळ. भगवान व्यापक का पगडारो देखे आणि रा देखे दोष भोईने घेरा. विठ्ठल जडी सडी भरला रिता ढाव नाही भरला. आदम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलचे विठ्ठल, समम सर्वोती शितिष्ठंतम परमेश्वर. भगवान परमात्मा सर्वत्र आहे आणि तो परमात्मा सर्वत्र व्यापक असल्यामुळे ते तीर्थयोग आहे का त्यांच्या जवळ परमात्म्याच्या पायाजवळ चरणाजवळ संतांच्या वास करतात. म्हणते ते पर्वकाळ अवघे पाया पी सकळ. सर्व तीर्थ परमात्म्याच्या आणि संतांच्या भर नतमस्तक होतात. मग महाराज म्हणतात त्यांचा महिमा मी काय वर्णन करायचं. ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा. प्रत्येकाने हाताने टाळी वाजवा, मुखाने देवाचं चिंतन करा, अजून टाळ्या वाजवू नका. पण विठोबा एक म्हटल्यानंतर सर्वांनी